बीड जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून असलेली ओळख आता पुसली जात आहे। आष्टी तालुक्यातल्या शिरापूर इथले शेतकरी दत्तात्रय जिरे यांनी महाबळेश्वरसह इतर थंड हवेच्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या पिकाची शेती घेतली आहे। ऐन थंडीत या पिकाला चांगला बहार आल्यामुळे इतर गावातूनही स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे। बीड जिल्ह्यातील शिरापूर इथल्या दत्तात्रय जिवे या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील 5 गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करायचं ठरवलं। त्यासाठी आधुनिक पद्धतीनं मल्चिंगचे बेड तयार करून ऑक्टोबर महिन्यात त्यांनी 2700 रोपट्यांची लागवड केली। ठिबक सिंचनाच्या साहाय्यानं पाणी दिलं, त्यामुळे पाण्याची बचत होऊन पिकाला सातत्यानं पाणी मिळालं। दत्तात्रय जिवे यांची पत्नीही त्यांना यासाठी शेतात मदत करते। मग आम्ही ते खत भरून बेड टाकून खत भरून रोपं लावून मग नंतर ते रोपं खुरपिले। मग ते खुरपिल्याच्या नंतर आम्ही मल्चिंग टाकली। मल्चिंग टाकल्याच्या नंतर आम्ही सलरी घातली। त्याला सलरी घातल्यावर मग गांडूळ खत तयार केलं। मग ते गांडूळ खत घालायचं, खुरपायचं। सकाळी 6 वाजता आहे ना तोडीत होत, मग ट्रे पॅक करतो। मग ते पॅक केले ना मग ते खोके मुलाकडे देतो ते विकायला, ते विकतो। याचं रोज 15 किलोपर्यंत निघायला लागला आता माल 5 गुंठ्यात, आणि याचा भाव 400 रुपये किलो भेटते। कडा आणि आष्टी नगर अशा ठिकाणी धानोरा नेत होतं, एक दिवस इकडं एक दिवस तिकडं, असं टप्प्याटप्प्याने माल विकत होते। मुलगा विकत होता तिकडे जाऊन मार्केट। दत्तात्रय जिवे यांनी या पिकासाठी 50,000 रुपये खर्च केले। ऐन थंडीच्या मोसमात स्ट्रॉबेरीचं पीक बहरल्यानं त्यांना 1 लाख रुपयाहून अधिक उत्पन्न मिळत आहे। लालचुटूक दिसणाऱ्या या फळाचं आकर्षण आता ग्रामीण भागातही वाढलं असून आजूबाजूच्या गावांमध्ये स्ट्रॉबेरीची मागणी वाढली आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज कुमार सातपुते, बीड।